महत्वाची बातमी आहे। दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे। सामूहिक बलात्कार करून त्या दिवशी दिशाची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा या याचिकेतून आरोप करण्यात आलाय। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरियासह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आलेले आहेत। तुम्ही खोटं जास्त वेळ लपवू शकत नाही। स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल, महिलांवर अत्याचार करत बसाल। तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय? थोबाड उघडते दुसऱ्यांवर आरोप करताय। तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे। हा फार गंभीर आरोप आहे। एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर त्यांनी तात्काळ त्याच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीच्या समोर गेला पाहिजे। तू अगर काही केलं नसेल तर चौकशीच्या समोर जा, चौकशी होऊन दे आणि मग लोकांना कळून दे ना, दूध का दूध पाणी का पाणी। आता तुम्हाला पहिला ऍफिडेव्हिट, आता दिशा सालियनच्या वडिलांनी सत्य सांगायला सुरू केलेलं आहे ना, ऍफिडेव्हिट केलेला आहे ना। कोणाला कोणी जोर उलटा आता किशोरी पेडणेकर त्या दिवशी त्या घरात जाऊन काय करत होते आता त्यांनी विचारावं। आता त्यांनी त्या ऍफिडेव्हिट मध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे। म्हणजे केस दाबण्यासाठी ह्यांनी काय जंग पछाडलं, आमच्यावर खोट्या केसेस कशा टाकल्या हे सगळं कळेल।